कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम नदीच्या पाणी पातळीवर होत असून धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. इचलकरंजी पंचगंगा नदीवरील गणपती मंदिरासह अनेक छोटी मोठी मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढली आहेत. वरदविनायक गणपती मंदिरातही नदीचं पाणी शिरल्यानं मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलंय. इचलकरंजीजवळील लहान पूलही पाण्याखाली गेल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. प्रशासनानं नागरिकांना पूल किंवा नदीपात्राजवळ न जाण्याचं आवाहन केलं असतानाही पंचगंगा नदीतील पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूरग्रस्त नागरिकांसाठी शहरात 42 ठिकाणी तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात आल्या असून बचाव कार्यासाठी यांत्रिक बोटी, आवश्यक साहित्य आणि अधिकारी कर्मचारी सज्ज ठेवण्यात आलेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी दिली आहे. जर पंचगंगा नदी पाण्याची पातळीवरती 61 फुटावर आहे, तरी जरी असली आणि आज जर पुरानं थोडी जर ओसंती दिलेली आहे, जरी असाच पूर राहिला किंवा पाऊस राहिला तरी महापालिकेनं व आपत्ती व्यवस्थापन पूर्ण सज्ज ठेवलेले आहे. या ठिकाणी पंचगंगा घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडून यांत्रिक बोट व फायर फायटर जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं इचलकरंजी महापालिकेनं आपत्कालीन कक्षही स्थापन केलेला आहे. कुणाला काही अडचण असेल किंवा कुणाला काही आपत्तीबद्दल काही माहिती द्यायची असेल तर 2421451 ते 53 पर्यंत आपण फोन करू शकता आणि आमची यंत्रणा अलर्ट आहे आणि नागरिकांनी सुरक्षित राहा, सतर्क राहा, एवढंच या ठिकाणी सांगतोय. धन्यवाद. आज सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळं कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. सध्या नदीची पाणी पातळी 61 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.